नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 9वी गणित भाग 2 वरती. 9वी गणित भाग 2 प्रथम सत्र परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे प्रश्न. असे कुठले प्रश्न आहे की जे आपल्याला येत्या परीक्षेला येऊ शकतात, जे परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे असतात, तर या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा मित्रांनो, एकूण तसं बघायला गेलं तर 4 प्रकरणं आपल्याला असू शकतात. पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध, त्याच्यानंतर समांतर रेषा, त्रिकोण आणि त्रिकोण रचना. ही 4 प्रकरणं खूप महत्त्वाची आहेत. तर आता आपण काय करूया, त्या 4 प्रकरणातले महत्त्वाचे प्रश्न बघूया. त्याच्यातला पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध. मित्रांनो, हे प्रकरण फक्त या वर्षीसाठी मला अमुक मार्काला येईल हा भाग नाहीये. पुढच्या वर्षी 10वीच्या दृष्टिकोनातून 9वी खूप महत्त्वाची आहे, कारण या प्रकरणातल्या बऱ्याचशा संकल्पनांचा उपयोग आपल्याला पुढच्या वर्षी 10वीला येत असतो. आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा जो प्रश्न आहे, आकृत्यांवर आधारित काही प्रश्न असतात. याच्यामध्ये बघा, हा जो पहिला प्रश्न, दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे अंतर काढा. जसं डिस्टन्स ऑफ बीई. समजा जर मला डिस्टन्स ऑफ बीई काढायचं आहे, तर अंतर काढताना बघा, बी इथं आहे आणि ई इथं आहे. अंतर काढताना मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा करायचा, बीई. बी चा निर्देशक 2, ई चा निर्देशक 5. मोठा निर्देशक 5 आहे. 5 वजा 2, 5 2 गेले 3. आता तसं डिस्टन्स ऑफ जे ए चा जर विचार केला तुम्ही, डिस्टन्स ऑफ जे ए, आता जे ए चा जर विचार केला तर जे चा निर्देशक वजा 2, ए चा 1. आता मोठा कोण दोघांमध्ये? जो उजव्या बाजूला असतो तो मोठा, म्हणजे 1 मोठा आहे. एकातून वजा करायचंय वजा 2 ला, बरोबर ना? वजा 2 ला 1 वजा वजा अधिक 2, 1 अधिक 2 किती? 3. तर अशा प्रकारे हा प्रश्न असतो, खूप सोपा असतो. त्यामुळे या प्रश्नाचा थोडासा विचार करा. कधी कधी फक्त निर्देशक दिले जातील आणि अंतर काढायला सांगितलं जाईल, असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता पुढचा बघूयात. या पहिल्या सराव संचामधला पुढचा कुठला महत्त्वाचा प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघू. याच्यामध्ये पुढचा बघा, पुढचा एक प्रश्न, आता यानंतरचा हा प्रश्न सुद्धा दुसरा तसाच आहे. इथे बघा, हा जो तिसरा प्रश्न आहे, तिसऱ्यातला पहिला दुसरा प्रश्न करा तुम्ही. त्याच्यानंतर इथे बघा, इथे तुम्हाला चौथा आणि पाचवा प्रश्न जो आहे, किंवा एक काम करा, चौथा आणि पाचवा प्रश्न बघण्यापेक्षा तुम्ही इथं हा जो 6वा प्रश्न आहे, 6वा प्रश्न नीट बघा. 6वा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आणि 7वा एक प्रश्न. तर हे काही प्रश्न जे आहेत ते करा. आता इथे हा कसा ए डॅश बी डॅश सी आहे. AC 11, BC 6 पॉईंट, तर ए बी काढा. म्हणजे जसं अशी आकृती काढायची आपल्याला. पहिला ए आहे, बी आहे आणि मग सी आहे. याच्यामध्ये आपल्याला AC 11 दिले, AC पूर्ण 11 दिले आणि त्याच्यानंतर BC 6.5 आहे. तर AB काढायचे. आता AB काढण्यासाठी मी काय करणार? AC मधून BC वजा करणार. AC वजा BC. AC 11, BC 6.5. 11तून 6.5 गेले 4.5, असं काहीतरी उत्तर येईल तुम्हाला. ठीक आहे. आता एक रेषीय नसलेले 3 बिंदू कुठली आकृती तयार करेल? आता समजा एक आहे ए बिंदू, दुसरा आहे बी, तिसरा आहे सी. आता हे एक रेषीय नाहीत. एक रेषेत नाही म्हटल्यावर कुठली आकृती तयार होते? त्रिकोण तयार होते. झालं. आता पुढचा जो सराव संच आहे, सराव संच 1.2, यामध्ये बघा, हे पहिले 2 प्रश्न अतिशय, हे 2 प्रश्न खूप महत्वाचे आणि हा एक पहिला प्रश्न. याच्यातल्या या दोघांमध्ये कुठलाही एखादा प्रश्न आपल्याला 1-2 मार्काला येऊ शकतो. ठीक आहे. यानंतर याच्यातला हा शेवटचा जो 6वा प्रश्न आहे, त्या प्रश्नाकडे लक्षात घ्या. म्हणजे काय दिलंय? बी पासून समदूर असणारे बिंदू. आता बी पासून सारख्या अंतरावर बघा, सी सुद्धा आणि ए सुद्धा. सी आणि हे सारख्या अंतरावरती आहे, 2-2 अंतरावरती आहे. त्याचबरोबर हा डी आणि त्याचबरोबर पी. म्हणजे तुमच्याकडे इथे 2 उत्तर येईल, ए आणि सी, तसेच पी आणि डी, असं तुम्ही लिहू शकताय. त्याचप्रमाणे क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची जोडी आणि डी. हा प्रश्न जर आला तर तुम्हाला 3 मार्क्सला हा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे या प्रश्नाची जरा व्यवस्थित तयारी करा. पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा जो सराव संच आहे, सराव संच 1.3, हा महत्त्वाचा आहे. कारण याच्यामध्ये बघा मित्रांनो, जर तरच्या स्वरूपातली विधाने आहेत. एक मार्काला तुम्ही येऊ शकतो हा प्रश्न. त्याच्यामुळे 2-2 गणितं करा किंवा सगळी गणितं केली तरी काही हरकत नाहीये. ओके. त्याच्यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रहामधलं मला असं वाटतं की तुम्ही हे जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, बहुपर्यायी प्रश्न, त्यावरती भर द्या. बाकी इतर काही गोष्टी नाही केल्या तरी चालेल, याच्यावर भर द्या. आणि त्याचबरोबर हा जो चौथा प्रश्न आहे, या चौथ्या प्रश्नाकडे थोडंसं बघा. चौथा आणि 6वा प्रश्न. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपण हा पहिला प्रकरण जे आहे ते बघू शकतो. यानंतर समांतर रेषा, पुढचं जे काही प्रकरण आहे, समांतर रेषामध्ये काय आहे आपल्याकडे बघा. समांतर रेषांचा जर विचार केला तर याच्यातला हा पहिला प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे, 2.1 मधला. त्याच्यानंतर हा जो तिसरा प्रश्न आहे तो थोडासा करा. आणि तिसऱ्यानंतर हा 5वा प्रश्न. पहिला आणि 5वा सारखा आहे, त्याच्यामुळे तो काही मी घेत नाहीये. त्याच्यानंतर पुढचा जो सराव संच आहे, सराव संच 2.1, 2.2, त्याच्यातला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न थोडासा बघा.
पहिला, दुसरा आणि हा चौथा प्रश्न, या प्रश्नांची थोडीशी तयारी करा, उपयोगी पडतील तुम्हाला. आणि संकीर्ण प्रश्न संग्रहामधले जे काही तुमची बहुपर्यायी प्रश्न आहेत त्याच्यावर थोडीशी भर द्या, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे आकृत्यांवर आधारित हा जो चौथा प्रश्न आहे तो थोडासा करा, बस झालं. त्यानंतर त्रिकोण हे प्रकरण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये कसोट्यांचा वापर केलेला आहे. कसोट्या आपल्याला आल्या पाहिजे सगळ्या प्रकारच्या, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिला 3.1 मधला पहिला, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न, हे 3 प्रश्न थोडेसे बघा. त्याच्यानंतर आकृत्यांवर आधारित प्रश्न हा जो 5वा आहे, 7वा प्रश्न आहे तो जरा व्यवस्थित करा. 7व्या नंतर हा जो 9वा प्रश्न आहे, ठीक आहे. तर हे जे काही प्रश्न दिलेले आहेत ते थोडेसे करा, कारण तुमचा सराव होईल जास्तीत जास्त. याचप्रमाणे सराव संच 3.2 मधला पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला कसोट्या ओळखता आल्या पाहिजे. कुठल्या कसोटीनुसार दिलेले जे ते काही त्रिकोण आहेत ते एकरूप आहेत ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. जसं की इथे बघा, इथं सगळीकडे बाजूंवरती खुणा केला, इथं बाजूंवर खूण आहे, इथं बाजूंवर खूण आहे, इथं बाजूंवर खूण आहे, सगळीकडे बाजू 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 दिसतात, म्हणजे बा बा बा. एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 बाजूंची एकरूप आहे, म्हणजे बा बा बा. इथं बघितलं तर इथं बाजूची जोडी आहे, या बाजूच्या जोडीला ही बाजूची जोडी एकरूप आहे. त्याच्यानंतर इथं कोण आहे आणि इथे सुद्धा तुमचा एक कोण आहे. त्याच्यानंतर इथं बा आहे, बाजू आहे, आणि ही सुद्धा एक बाजू आहे, म्हणजे बा को बा. तुम्हाला इथं बाकोबा कसोटी तुम्ही लिहू शकताय. अशा कसोट्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. त्याचबरोबर आता इथे बघा, हे तुमचे प्रश्न बघा, लक्षात घ्या, कृतींवर आधारित प्रश्न 100% 3 मार्काला तुम्हाला येतात हे प्रश्न. त्याच्यामुळे या प्रश्नांची थोडीशी व्यवस्थित तयारी ठेवा. त्यानंतर हा 5वा एक प्रश्न करा. पुढे बघा, पुढचा जो प्रश्न आहे, सराव संच आहे 3.3, यातली काही गणित आपण बघूयात. 3.3 मध्ये बघा, 3.3 मधला पहिलं गणित आणि दुसरं गणित जरा थोडंसं व्यवस्थित बघा, आणि चौथं, पहिलं, दुसरं, चौथं ही गणित जरा व्यवस्थित करा. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचा जो सराव संच आहे, सराव संच 3.4 मधला पहिला प्रश्न, 3.4 मधला तिसरा आणि चौथा प्रश्न, हे प्रश्न जरा व्यवस्थित बघून जा, ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी सिद्ध करा वगैरे थोडंसं अवघड असतात, पण ते प्रयत्न केले तर तुम्हाला येतील. मला असं वाटतं पुढचा एक सराव संच आहे 3.5, हा जरा सराव संच आहे, त्याच्यातला पहिला, दुसरा प्रश्न जरा व्यवस्थित करा. 2-3 मार्काला हे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. आणि 3.5 नंतर जो संकीर्ण प्रश्न संग्रह 3 आहे, त्याच्यातले जे काही तुमचे बहुपर्यायी प्रश्न आहेत ते जरा बघून जा. आणि पुढे बघा, पुढचा त्रिकोण रचना ह्या प्रकरणावर जास्त लक्ष द्या मित्रांनो. या प्रकरणात कसे जास्तीत जास्त मार्क मिळतील त्याच्यावर लक्ष द्या, कारण या प्रकरणामध्ये तुम्ही जर विचार केला तर आकृत्याच फक्त काढायच्यात. एकदम सोपा प्रश्न आहे. जसं की इथे बघा, हा पहिला, दुसरा प्रश्न जो आहे याचा सराव करा. सगळे प्रश्न तसं बघायला गेलं तर सारखेच असतात, ओके. पहिला, दुसरा, 3ही प्रश्न करा, तिसरा प्रश्न करा, कारण सगळे प्रश्न करणं मला असं वाटतं या ठिकाणी खूप गरजेचं आहे, ठीक आहे. पहिला आणि दुसरा केला तरी चालेल, कारण पुढचा प्रश्न सुद्धा सेम तसाच आहे, ओके. पहिला, दुसरा प्रश्न जरी केला तरी चालू शकतो. फक्त शेवटचा प्रश्न एक वेगळा आहे, तो करा मग वाटलं तर. इथे जर तुम्ही विचार केला तर पहिला आणि तिसरा प्रश्न करा. पहिल्या तिसऱ्यामध्ये एक छोटासा फरक आहे, तो तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर पुढचा जो सराव संच आहे त्याच्यातले सगळे प्रश्न करा, मला असं वाटतंय, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. मला तर माझं म्हणणं असं आहे की भौमितिक रचना हे जे काही प्रकरण आहे, या प्रकरणातले सगळे प्रश्न करा, कारण जवळपास 10-12 मार्काला या प्रकरणातले प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 1 ते 4 प्रकरणांमधले काही महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत, कुठले प्रश्न येऊ शकतात. तर आजच्या चर्चेस इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.